खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. तर सकाळचे वाजलेले आहेत 9 वाजता आहेत आता. तर म्हटलं चला सुरुवात करूया ब्लॉगला. बाकीचं आवरून झाले आहेत, बाकीची कामं राहिलेली आहेत ते सुद्धा करूया तुमच्यासोबत मस्त छानपैकी गप्पा मारता मारता. तर चला बघूया आजच्या दिवसाची सुरुवात छानपैकी अशी झाली आहे. यश पलक गेले स्कूलमध्ये आणि त्यांचं सगळं झालं आहे, कपडे वगैरे झाले, अंघोळी झाल्या. आता सतीशन ते उठले आहेत, त्यांचं चाललं आहे आवरणं. तर चला बघूया पुढची काय काय कामं असतात. अजून घरातली झाडझूड वगैरे बाकी आहे, ते करून घ्यायचं आहे मला. त्याच्यानंतर पोछा वगैरे बाकी. आपली बेसिक कामं जी सकाळी असतात प्रत्येकाची तीच माझी चालली आहेत, तर ते मी आवरून घेणार आहे. तर चला बघूया पुढे. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा पूर्ण शेवटपर्यंत. चला अजून सतीशन ते उठले, चहा बनवायचा आहे. तर चला म्हटलं हा रूम तरी झाडून घ्यावा आधी, तर झाडझूड करून घेते मी. तर चला सगळी कामं आवरून घेतलेली आहेत, सकाळची कामं झाली आहेत. त्याच्यानंतर झाडझूड वगैरे बाकी होती. यश स्कूलमध्ये गेला आहे, पलक कॉलेजला गेली आहे. तर म्हटलं चला आवरून घेऊया. सकाळचे 5:30 वाजेपासून उठल्यापासून चालूच असतात कामं. तर मग चला सतीशन ते होते घरी, ते पण आता उठलेले आहेत. त्यांची पण शिफ्टची ड्युटी असते, म्हणून ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे माझंही रुटीन असतं. त्यांच्या याच्याप्रमाणे सगळ्यांच्या याच्याप्रमाणे रुटीन. आपल्याला घरातले मेंबर कोणते कसे काय कधी जातात कधी येतात त्याप्रमाणे रुटीन ठेवावं लागतं. तर अशा पद्धतीने आहे. आणि पाणीही येतं म्हणून सकाळी आधी ते कामं होतात, हे तर होणारच आहेत आपले. पण आंघोळी आणि कपडे वगैरे जे असतात मेन, आणि पाणी भरून ठेवणे हे सगळं सकाळी आधी होत असतं. तर चला झाडझूड करून घेत आहे. झाडझूड करताना नेहमीच मी असे कानाकोपऱ्यातून वगैरे झाडझूड करून घेत असते. शनिवारी सगळं जाळं वगैरे काढून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता झाडझूड वगैरे करून घेऊया. आपण सोफा वगैरे सरकवून सगळं हे केलं की इकडे मच्छर खूप आहेत, म्हणून सगळं झाडझूड व्यवस्थित करावी लागते. त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करत आहे. देवपूजा करताना तुम्ही काय करतात, तुम्ही देवपूजेचं पाणी कुठे टाकतात? तुळशीला तर नाही टाकत ना. तर देवपूजा करताना देवांची आंघोळ कशी घालावी देवांना, हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर देवांची आंघोळ कधी पण एका तांबणात पाणी घ्या, कधी मग तुम्ही ते छोटं गंगाळ येतं त्याच्यात पाणी घ्या, नाही तर मग देव असे हातात घ्यायचे आणि छानपैकी देवांना हातात पकडून वरून एका हाताने पाणी टाकायचं आहे आणि देव छानपैकी एका हाताने चोळून घ्यायचे आहेत. उजव्या हाताने पाणी टाकायचं आणि डाव्या हाताने छानपैकी देवांना चोळून घ्यायचं आहे. एक एक देव ठेवायचा आहे, नाहीतर कोणी कोणी काय करतात, सगळ्या देवांना एका ताटात ठेवलं की वरून पाणी ओततात आणि त्याच एकाच पाण्यामध्ये सगळ्या देवांना धुत असतात. तर असं न करता एक एक देव घ्यायचा, त्याच्यावर पाणी वगैरे टाकायचं आणि मग छानपैकी देवांची आंघोळ घालून घ्यायची आहेत. आपल्याला जर सगळ्यांना एकसाथ एका पाण्यात बुडवलं तर कसं होतं, तसंच देवांचंही असतं, कारण त्याची प्राणप्रतिष्ठा आपण केलेली असते. आपण म्हणतो त्यांच्यात दैवत्व आलेलं असतं, त्यांच्यात प्राण आलेला असतो, म्हणून त्यांना असं पाण्यात सगळ्यांना एकसाथ न बुडवता छानपैकी देवांच्या अंगांवर पाणी टाकून आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. देवपूजा सतीशन तेच करत आहेत. पण म्हटलं चला मी तुम्हाला सांगते की देवपूजा वगैरे कशी करायची. त्यांनाही माहीत आहे, सांगितलेलेच आहेत, आणि मग ते त्या पद्धतीनेच देवपूजा वगैरे करत असतात. ते करतात कधी यश असलं की यश करतो. मुलांनाही देवपूजा करण्याची सवय आपण लावली गेली पाहिजे मुलांनाही. तर अशा पद्धतीने देवांची आंघोळ घातली गेली पाहिजे. तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आंघोळ घालत असाल आणि नसाल घालत तर नक्की याच्या पुढे लक्षात ठेवा की देवांची आंघोळ अशाच पद्धतीने घालायची असते, सगळ्यांना एकसाथ पाण्यामध्ये बुडवायचं नसतं. तर हे सगळं करून झालेलं आहे आता. तर तुम्हालाही काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. पण आमच्या इथे मी अशाच पद्धतीने देवपूजा वगैरे करत असते. तर देवांचे एक एक छानपैकी अंगावर पाणी टाकायचं आणि छान कपड्याने त्यांना पुसून घ्यायचं आहे. जसं आपण एक छानपैकी त्यांच्यासाठी वेगळा कपडा ठेवायचा, छान अंथरून घेतला आहे आणि अशा पद्धतीने देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि देवांच्या आंघोळीचं जे पाणी असतं ना, त्याचं तुम्ही काय करता तेही मला नक्की सांगा. हे बघा अशा पद्धतीने छानपैकी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर देवांची आंघोळ वगैरे करून झाली आणि या पद्धतीने देव आधी गणपतींची आंघोळ वगैरे घातली. त्याच्यानंतर स्वामींचा फोटो ठेवला. सगळे देवांची आंघोळ अशाच पद्धतीने घालून सगळे ठेवून घेतले. ज्या देवांना जे गंध लावायचं असतं ते लावायचं. देवीला हळदी आणि कुंकू व्हायचं असतं आणि अष्टगंध. मग अशा पद्धतीने फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत. तर ज्या देवांना जो गंध व्हायचा तो लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर फुलं वगैरे ठेवून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आणि देवपूजा झाली ना तर अगदी किचनमध्ये आणि घरामध्ये इतकं छान प्रसन्न वातावरण वाटायला लागतं, खूप छान वाटतं असं. तर देवपूजा झाली करून तर त्याच्यानंतर जे देवांच्या आंघोळीचं पाणी आहे
त्याला आपण तुळशीमध्ये कधीच टाकायचं नाही, ते पाणी आपण दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे. कारण तुळशी माता ही पवित्र मानली गेलेली आहे, लक्ष्मीचंच दुसरं रूप आहे ते सुद्धा. तर तसं न करता देवांच्या अंघोळीचं पाणी आहे ते तुळशी मातेला कधीच टाकू नये, नाही तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. म्हणून ते पाणी कधीही झाडांना टाकायचं, दुसऱ्या झाडांना टाकायचं, तुळशी मातेला न टाकता. तर नंतर सगळं झालं आहे करून, सतीशन त्यांनी ते केलं. त्याच्यानंतर म्हटलं चला सगळं आवरून झालं आहे, माझी कामं झालेली आहेत, मी तिकडे कामं आवरत होती तोपर्यंत त्यांनी पूजा वगैरे करून घेतली. मग म्हटलं चला आता देवपूजा वगैरे तर करून झालेली आहे. त्याच्यानंतर मग ते असतं छोटीशी अशी देवापुढे रांगोळी काढून घेत आहे मी. इथे किचनमध्येच देववारा वगैरे आहे माझा, तर देवापुढे छानपैकी छोटीशी अशी रांगोळी काढून घेते मी इथे. रांगोळी काढून सुद्धा फरची अगदी अशी वेगवेगळ्या कलरचे आपण काढत असतो, तर त्याच कलरची निघत नाही. फरची जरा अशी एकदम चिकन नसल्यामुळे, त्याच्यामुळे थोडेसे हे असल्यामुळे ती मध्ये फसून जातं आणि तो कलर लवकर वगैरे निघत नाही. ब्रशने वगैरे घासून मग काढावा लागतो. आणि आपण एका कपड्याने रांगोळी कधी पण दुसऱ्या दिवशी भरताना कपड्याने वगैरे भरून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यावर झाडू मारून घ्यायचा आहे. तर एका कपड्याने सुकलीत वगैरे म्हणत रांगोळी भरून एका साईडला मी डस्टबिनमध्येच साईडला टाकून देत असते, एखाद्या कॅरी बॅगमध्ये. तर अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि छानपैकी देवपूजा वगैरे झाली आणि मस्त असं प्रसन्न वाटतंय आता वातावरण. तर चला देवपूजा वगैरे करून झाली. सतीशन त्यांनीच देवपूजा वगैरे केली. हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होतं, पण रांगोळी वगैरे काढायची होती ती काढून घेतली. हे सगळं आवडून सुद्धा झालेलं आहे. पोछा वगैरे झाला, सगळं करून झालं आहे काम. पूर्ण घर क्लीन झालेलं आहे माझं. चला पुढची काय काय कामं होतात. चला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. 11 वाजून गेलेले आहेत आता. तर बघूया काय स्वयंपाकात करायचं. आता यश पण येईल आमचा. आता सध्या एक्झाम चालू आहे ना, तर लवकर येत होतो तो स्कूलमधून. चला बघूया, प्री बोर्ड एक्झाम चालू आहे, सेकंड 10वीला आहे तो. तर चला बघूया पुढचं काय होतं, कसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग म्हटलं स्वयंपाक करणार होती, पण म्हटलं यश आल्या त्याला खाण्यासाठी काहीतरी लागतंच. तर म्हटलं आता घरात नाश्त्याचं सगळं संपलं होतं, म्हटलं काय करून द्यावं त्याला. तर म्हटलं फ्रेंच फ्राईज बनवणार आहे मी आता इथे. तर घरच्या घरी अगदी छान मस्त असे फ्रेंच फ्राईज आपण बनवू शकतो. कधीतरी मी असे बनवत असते, म्हणजे नेहमी नाही, कधीतरीच होता. पण आज काही दुसरं वेगळं नसल्यामुळे मग आल्या स्वयंपाकही बाकी आहे, पण म्हटलं झटपट असे पहिले बनवून देऊया त्याला. अजून थोडासा वेळ आहे माझ्याकडे, तर म्हटलं तर मग बनवूया, नाही तर मग राहिले की राहूनच जाते. काल इव्हिनिंगलाही बनवणार होते, पण राहिलेच ते मग बनवायचे. तर म्हटलं आता बनवून देऊया त्याला आपण. तर आता इथे बटाटे साल काढून घेतली आणि मस्तपैकी इथे कट करून घ्यायचे आहे. स्क्वेअर याच्यामध्ये कट करायचे आहे आपल्याला. ते स्क्वेअर कट करून घ्यायचे आहे. त्याच्या साईडचे जे एजेस असतात ना, ते सुद्धा तुम्ही घेतले आणि नंतर त्याला फ्राय वगैरे करून घेतलं तरीही चालतं. तर आपल्या घरी असताना, तर घरी आपण कोणत्याही शेपचे वगैरे असं शेप कट झालाच पाहिजे असं काही नसतं. कोणत्याही शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. आणि पाण्यामध्ये टाकले होते धुवून स्वच्छ पाण्यामध्ये. आता त्याला 70-80% आपल्याला फक्त इथे बॉईल करून घ्यायचे आहेत. अगदी नॉर्मल ट्रान्सफर दिसायला लागले ना, लगेच बंद करायचे. तुम्ही 60 केले तरीही चालेल, पण 70-80 केले तर छानच आहे. ते छानपैकी इथे बॉईल करून झालेले आहेत. तर दाखवते, हे बघा, हे झाले. आपल्याला फक्त 80-90% आपल्याला 70-80 चालेल त्या बॉईल करून घ्यायचे असतात. हे बघा थोडे ट्रान्सपरंट दिसायला लागले ना, झालेले आहेत हे बघा. तर आता हे काढून घेते गाळणीमध्ये. त्याला बॉईल केल्यानंतर त्याला आपल्या गाळणीत काढून घ्यायचं आहे पूर्ण पाण्यातून, कारण गरम असतं ते. तर त्याची प्रोसेस चालू असते शिजण्याची. तर त्याच्यासाठी फटक्यात पाण्यातून गाळणीत काढून घ्यायचं आहे. आणि वरून आपल्याला अगदी थंड पाणी टाकायचं आहे त्याच्यावर. रूम टेम्परेचरचं टाकलं तरीही चालेल, पण वरून पाणी टाकायचं आहे भरपूर पाण्यामध्ये. असे ते टाकून द्यायचे. त्याचं टेम्परेचर गरम जे हॉट असतं ते एकदम कमी झालं पाहिजे आणि छानपैकी थंड झाले पाहिजे ते. नंतर एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायचे. तर इथे फ्रेंच फ्राईज मी इथे घेऊन घेतलेले आहेत, कट केलेले. थोडेसे सुकवून घेतले फॅन खाली. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं काळी मिरी पावडर आहे ती टाकून घ्यायची.
थोडी जाड जाड बाजूला काढते, बारीक अशी पावडर मी ही कुटून घेतलेली आहे. हे बघा असे टाकले ना तर याचा थोडा टेस्ट खूप छान येतो. असं रेडीमेड भेटते त्याला नसतं असं लावलेलं. थोडीशी टाकून घ्यायची आपल्याला, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. बॉईल करताना अगदी थोडंसं असं मीठ टाकलं होतं मी. तर आता याच्यात कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आपल्याला. हे कॉर्नफ्लोअर याच्यात आपल्याला 4 ते 5 चमचे टाकून घ्यायचंय. जरा याला कोटिंग होईल असं या पद्धतीने टाकून घ्यायचं. आणि अगदी थोडासा एखादा चमचा मैदा टाकून घेतलाय. हे बघा हे असं सगळं कोटिंग झालं पाहिजे. याच्यावर पण आपण कॉर्नफ्लोअर टाकलं ना, थोडंसं याच्यावर मीठ टाकून घ्यायचं. अगदी हाताने असं टॉस करून घ्यायचं आहे सगळं. म्हणजे याला छानपैकी हे सगळं असं कोटिंग होऊन जातं. तर हे छान असं कोटिंग झालेलं आहे. तर आता आपल्याला ऑइल गरम करून हे छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने कोटिंग करून घेतलेलं आहे मी. आणि तुम्हाला जर हे आत्ता तळायचे नसतील, नंतर तळायचे असतील ना, तर तुम्ही याला स्टोअर सुद्धा करू शकता. तर तुम्ही याला स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये. तुम्ही झिपलॉक बॅग असते ना, तर तिच्यामध्ये हे पॅक करून ठेवून द्यायचं आहे. तर तुम्हाला हे जवळजवळ 3-4 दिवस छानपैकी राहू शकता हे. आणि तुम्ही असं हे बनवून मग स्टोअर करू शकता. टायमावर त्याला काढायचं, थोडं रूम टेम्परेचरवर आलं की मग त्याला तळून घ्यायचं. तर मी आता तसंच करून ठेवणार आहे. यश आहे घरी तर यश खाईल. आणि मग बाकीचे पलक गेली कॉलेजला, तर ती आली का मग तिला देणार नंतर तळून संध्याकाळी. मग मी आता हे असं कंप्लीट करून ठेवलं आहे. म्हणजे कसं काढलं की लगेच तळलं की दिलं मुलांना. कधीतरी ठीक असतं हे, जास्त काही बनत नाही माझ्या घरी. तर चला आता तळून घेऊया. तेल गरम झालं आहे तर मी याच्यात थोडे थोडे टाकून घेते. आणि अगदी स्लो केले. हे बघा या पद्धतीने जास्त नाही टाकत, जितके मावतील. आणि छानपैकी याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे. जास्त लाल पण नाही करायचे, असेच ठेवायचे आणि क्रिस्पी झाले पाहिजे वरून. तर या पद्धतीने ते तळून घ्यायचे. हे बघा अगदी छान असं कोटिंग झालेलं आहे. आणि मीडियम फ्लेम करायची आणि छानपैकी याला थोडे क्रिस्पी तळून घ्यायचे. हे बघा छानपैकी असे क्रिस्पी झालेले आहेत आणि व्हाईटच आहे. जास्त आपण लाल पण नाही होऊ दिले. आता मस्त मीडियम फ्लेमवर होऊ दिले. हे बघा अशा पद्धतीने मस्त क्रिस्पी झाले. काढून घ्यायचे असे क्रिस्पी झाल्यावरच. आणि ब्लॅक पेपर आपण टाकला आहे ना, तर इतके टेस्टी लागतं ना. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आपलं घरी असलं तरी आपण थोडेसे क्रॉसमध्ये कट झाले काय झाले ते सुद्धा आपण तळून घ्यायचे. नाही तर मग तुम्ही भाजीला यूज करू शकता आणि अगदी स्क्वेअर शेपमध्ये कट करून याच्यात तळू शकता फक्त. आता मी बाकीचे पण तळून घेते थोडे. हे बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आणि जास्त लाल पण नाही झाले, खूप छान तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे. तुम्हालाही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी तुम्ही सुद्धा. आणि केचप सोबत वगैरे खाऊ शकता. नुसतेही खाल्ले नाही, याच्यात ब्लॅक पेपर टाकलाय तर अगदी छान टेस्टी अशी तयार होतं. तुम्ही घेता का? म्हटलं आहे गरम गरम तर बघा खाऊन. झाले मस्त. ब्लॅक पेपर आहे ना,
फक्त आणि कॉर्नफ्लॉवर लावलं. नाही रेड नाही टाकत, असंच असतं सेम. ते लोक तर काहीच नाही टाकत, फक्त कॉर्नफ्लॉवर लावून फ्राय केलेले राहतं. मी तरी ब्लॅक पेपर टाकते तर टेस्टी लागतं जरा. आता स्वयंपाक करते मग आता मी बघते. असं झालं. असेच घरी बनवलेले चांगले, ते सुद्धा आपण भेटते ना मार्केटमध्ये, ते सुद्धा सॉफ्ट होऊन जातं नंतर. आणि त्याच्यात टेस्टच नसतो. पुष्कळ वेळा आणले टेस्ट नाही त्यांनी. आपले हे घरी बनवलेले छान लागतात. नाही नंतर चला बघूया दुसरा. यश येतोय. खात नाही का म्हटलं बनवायला. थोडे एवढेच तळणार मी आता. म्हटलं खाऊन घेऊ मग स्वयंपाक करते. कसं झालं ते सांग. वाव, खूप क्रिस्पी झालंय. एकदम टेस्टी आहे. मार्केटचे छान की घरचे? घरचे एकदम मस्त आहे. मार्केटपेक्षा एकदम छान. हा मग यशाला आता एक्झामला गेलेला होता. एक्झाम चालू त्याची. मी तर पुरा खाऊन. खा मग. हे अजून छान. मी ते घेऊन गेले, पप्पाला दिले होते. मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत हे बघ. चला स्वयंपाक करते, नाही तर उशीर व्हायचा. तर चला स्वयंपाक वगैरे करून झाला. आज खिचडी आणि कढी बनवली होती. मग म्हटलं तुमच्यासोबत काही शेअर वगैरे केलं नाही. आता फ्रेंच फ्राईज झाले होते बनवून, मग जेवणं वगैरे चालली होती. तर हे बघा इथे कढी आणि खिचडी अगदी मस्त अशी कढी वगैरे झाली होती आणि छानपैकी असं जेवण चाललं आहे आमचं आता. त्याच्यानंतर मग तुम्हाला आता डायरेक्ट रात्री भेटत आहे. बटाट्याची छान अशी भाजी बनवली होती. तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं, जिरं टाकलं, बटाट्यांचे बारीक बारीक लांब पीस कट करून घेतले होते. छानपैकी थोडेसे परतून घेतले आहे, थोडे सॉफ्ट झाले. त्याच्यानंतर शेंगदाणे असतात आपले, शेंगदाणे भाजून त्याचे अगदी आपल्याला प्लस मोडवर जाड जाड कूट करून घ्यायचं आहे, ते टाकायचं. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा आणि परतून घ्यायचं. छानपैकी बटाटे सॉफ्ट झाले की गॅस बंद करायचा आहे. नंतर कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची, मिक्स करायची आणि अशा पद्धतीने बनवली होती. आणि कोबीचे पराठे होते त्याच्यासोबत. इतकी टेस्टी आणि अशी छान झाली होती सुकी भाजी. तुम्ही लंच बॉक्सला वगैरे सुद्धा देऊ शकता ती, आणि खूप टेस्टी लागते. आणि शेंगदाण्याचे जे कण असतात ते दाताखाली आले ना तर खूप छान टेस्टी अशी लागते. जाडसर शेंगदाण्याचं कूट आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने बटाट्याची चटणी म्हणा किंवा सुकी भाजी म्हणा खूप छान होते. आणि हे जे नेट आहे ना, हे भांडे घासण्यासाठी अगदी खूप छान आहे. मिशोवरून ऑर्डर केले होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर अगदी मस्त असं गॅस किचन ओटासुद्धा मी त्याच्याने घासून घेते. इतकं छान निघतं आणि खूप दिवस झालं ते जुनी होती. मी एक काढलेली होती वापरायला, म्हटलं आधी वापरून बघूया. पण जास्त कडक भांडे वगैरे असले ना तर ते याच्याने निघत नाही. पण इतर भांडे वगैरे घासण्यासाठी अगदी म्हणजे छान आहे ती. बेसिंग वगैरे, गॅस, किचन ओटा अगदी छान त्याच्याने क्लीन होऊन जातो. तर तेच मी आता नाईटचं रूटीन आहे हे माझं. तर मी किचन ओटा वगैरे जेवणं वगैरे करून झालेली आहे, भांडी वगैरे घासून घेतलेली आहे. म्हटलं आता शेवटी किचन ओटा वगैरे क्लीन करून ठेवायचा असतो रात्री रोज, नाही तर मग ते जे आपण तसंच राहू दिलं की किचन ओट्यावर सगळे कॉक्रोच वगैरे फिरून जातात. तर अशा पद्धतीने मी किचन ओटा रात्री साफ वगैरे करून ठेवत असते, स्वच्छ करून घेते. जास्त पाण्याने वगैरे काही धुत नाही, भरपूर वेळा तसा माझा साफ केला जातो. म्हणून ही जी घसणी होती, आता स्वयंपाक करून घेतलेला होता, ते चिकट गॅस वगैरे होतं, याच्याने खूप छान असं निघून जातो. बघू शकताय तुम्ही, अगदी मस्त चिकटपणा जो असतो तो सगळा निघून गेलेला आहे. भांडेसुद्धा अगदी छान निघतात स्टीलचे वगैरे, आणि नॉर्मल तुमचे खराब असतील तर ते सुद्धा खूप छान निघून जातात. छान आहे घसणी वगैरे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही घसणी, घेऊन बघा, खूप छान आहे ती यूज करण्यासाठी. तर जास्तच कधी लागलेलं असतं भांड्यांना, मी आपली ती तारेची जी आहे ते स्क्रब तेच यूज करत असते.
तर आता झालेलं आहे आवरून. बेसिंग वगैरे सुद्धा स्वच्छ करून गेले. कढई बाकी होती ती सुद्धा मी ते धुवून घेतलेली आहे, छानपैकी घासून घेतलेली आहेत आणि स्वच्छ करून घेतला. तर अशा पद्धतीने रात्रीचं किचन ओटा वगैरे मी क्लीन करून घेते. बघू शकताय तुम्ही, छान असं निघालेलं आहे गॅस. तर छान आहे घसणी, तुम्ही ट्राय करा. आणि नाईटचं माझ्या असं क्लिनिंगचं रुटीन असतं. जेवणं वगैरे करून झाली तर चला गुड नाईट सगळ्यांना. तर झोपायची टाईम झालेला आहे. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता. बेल आयकॉन